सोनं चांदीच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा घसरण झाली। सोन्याचे दर 2,000 घसरले। सोनं प्रति तोळा 1,45,000वरती तर चांदीच्या दरामध्ये 4,000ची घसरण झाली आहे। चांदी ही प्रति किलो 2,36,000वर। हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरीमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। इंडियन गॅस एजन्सीच्या समोर डीएससी नंबरच्या मुद्द्यावरून ग्राहक आणि वितरक यांच्यामध्ये वाद झाला। अहिल्यानगरमधल्या भारतीय सैन्याकडून राळे गणसिद्धी गावाला ऐतिहासिक T55 ह्या रणगाड्याची भेट देण्यात आली। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या देशसेवेचा आणि सामाजिक कार्यामधल्या योगदानाचा गौरव। 1960 साली सैन्य दलामध्ये दाखल झालेला रणगाडा हा 2011 मध्ये निवृत्त झाला। तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये थुंकणाऱ्यांवरती कडक कारवाई। 36 जणांवरती कारवाई करत 18,000चा दंड वसूल। तंबाखू, गुटखा, सिगरेट ओढणारे आणि कचरा टाकणारे यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे। चंद्रपूरमध्ये रानटी हत्तींचा कळप वनविभागाच्या ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाला। गेल्या 4 दिवसांपासून हत्तींच्या कळपाचा सावली तालुक्यामधल्या शेतशिवारांमध्ये वावर आहे। खरीपाच्या हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। वाशिमच्या शिरपूर जैन गावामधील भगवान भालेराव यांच्या शेतामध्ये पुरातन शिवपिंड आणि नंदी सापडला। शेतामध्ये भाविकांनी पूजेसाठी गर्दी केली आहे। मंडप उभारणीसाठी खोदकाम केल्यानं ही शिवपिंड सापडली। आणखी पुरातन अवशेष सापडण्याची देखील शक्यता आहे। नाशिकमध्ये सिंहोत्सव कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या रामकुंडावरती ध्वजस्तंभाचं शिलान्यासाचं पूजन करण्यात आलं। गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाकडून कार्यक्रमाचं आयोजन। 51 फुटाचा ध्वजस्तंभ उभारला जाणार आहे। कार्यक्रमाला विविध आखाड्यांचे महंत, धर्मगुरू आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती आहे। बुलढाण्याच्या शेगावमध्ये संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। उन्हाळी सुट्ट्या आणि अधिक मासामधील शेवटचा गुरुवार असल्यामुळे भाविकांची रीत। अकोला पोलीस दलामध्ये मोठा खांदेपालट होतोय। स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी नितीन लभेरकर यांची नियुक्ती। अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडून जिल्ह्यामधल्या विविध पोलीस ठाण्यांमधल्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश। आईच्या 61व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 61 झाडांचं रोपण। किरण पाटील यांनी आई माधुरी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे। अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला। पालघर जिल्ह्याच्या केळवे समुद्र किनाऱ्यावरती निसर्गाचा एक अद्भुत असा नजारा। वावटळीमुळे समुद्राचं पाणी आकाशाच्या दिशेनं ओढलं जात असल्याचं हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय। अनेकांनी हे दृश्य बघण्यासाठी गर्दी केली आणि हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं। अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती मृतावस्थेमध्ये एक डॉल्फिन मासा सापडला। या माशाच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे। वन विभाग आणि सागरी जीव संरक्षण विभागाकडून तपास सुरू आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीची राज्यामध्ये रणधुमाळी सुरू असताना भंडाऱ्यामध्ये नाना पटोले यांनी गावरान आंब्यांचा आस्वाद घेतलाय। कार्यकर्त्यांसोबत मनसोक्त आंबे आणि जांभळं त्यांनी चाखली आहेत। मी मॅनेज झालेलो नाही तर कदाचित यशोमती ठाकूर याच भाजपला मॅनेज झालेले आहेत। यशोमती ठाकूर यांच्या आरोपांना अमरावती विधान परिषदेचे उमेदवार हर्षजित देशमुख यांचं उत्तर। आजारी असल्यामुळे देशमुख यांच्यावरती नागपूरमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हॉस्पिटलच्या बाहेर निघा आणि लोकांमध्ये या डिजिटल पद्धतीनं प्रचार होतोय का? काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा हर्षजित देशमुख यांच्यावरती पलटवार। हिंमत असेल तर निवडणूक लढवून दाखवण्याचंही त्यांनी आव्हान दिलंय। नाशिक विधान परिषदेच्या बंडखोरीवरती तोडगा निघण्याची शक्यता आहे। मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, गोकुळ गीते आणि गणेश गीते यांच्यामध्ये बैठक झाली। आज महाजन आणि सामंत पत्रकार परिषद घेऊन आपली अधिकृत भूमिका जाहीर करतील। विधान परिषद निवडणुकीसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या भाजप नगरसेवकांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कानमंत्र दिलाय। सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजपचे 94 नगरसेवक आहेत। मात्र बैठकीमध्ये देण्यात आलेला 100 पारचा नारा जवळपास सर्व नगरसेवक मतदान करतील असा गोरेंना विश्वास आहे। काँग्रेस विचारधारेमधील पक्ष एकत्र आणण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यायला हवा। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा सल्ला। देशामध्ये काँग्रेस मजबूत झाली पाहिजे। पवारांनी पुढाकार घेतला तर हा विचार पुढे जाऊ शकतो असं राऊतांचं मत। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देण्यात आलेल्या जाहिरातींमधून यशवंतराव चव्हाण यांचा फोटो गायब झालाय। महापुरुषांचे फोटो देखील जाहिरातीमध्ये नाही आहेत। भाजपच्या जवळ जाण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्यामुळे हे फोटो गायब झाले आहेत। रोहित पवार यांची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मनसेकडून मिश्किल टीका करत अभिनंदन। महागाईच्या दरामध्ये तसंच डॉलरच्या दरामध्ये आणि बेरोजगारीच्या दरामध्ये देखील मोदींनी विक्रम केल्याची मनसेची टीका।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करत मनसेकडून सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये पूजा. मात्र महागाई आणि बेरोजगारीच्या दरामध्ये देखील मोदींनी विक्रम केल्याबद्दल उपहासात्मक अभिनंदन करत मनसेनं मोदींसाठी पूजा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 आणि 20 जूनला कोल्हापूरच्या दौऱ्यावरती येतील. 20 जूनला अमित शहा यांच्या हस्ते अंबाबाई विकास आराखड्याच्या कामांचं उद्घाटन होईल आणि या कामाचा ते आढावा घेतील. यानंतर अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे. अभिजित दिपके आणि मोदींची अमेरिकेमध्ये बैठक झाली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा दावा आहे. दिपके आणि मोदी यांचे भेटीचे फोटो एकानं मला पाठवले आहेत, तर मोदींच्या भेटीनंतरच दिपके भारतामध्ये आला असाही राऊतांचा आरोप आहे. या फोटोंबद्दल मला काही माहिती नाही, कदाचित हे AI फोटो आहेत. संजय राऊत यांच्या दाव्यावरती CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया. कॉक्रोच जनता पार्टी 20 जूनला पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आंदोलन करणार आहे. अभिजित दिपके यांची पुण्यामधल्या पत्रकार परिषदेमधून घोषणा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पुण्यामध्ये आज 4 वाजता कॉक्रोच जनता पार्टी शांततेत आंदोलन करेल. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन केलं जाईल. विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांचाही पाठिंबा आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक आंदोलनामध्ये सहभागी होतील. अभिजित दिपके यांची माहिती. रायगडमध्ये परप्रांतीय कामगाराच्या मुद्द्यांवरती मनसे आक्रमक झाली आहे. जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वात महाड MIDC वरती धडक मोर्चा. भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीयांची भरती, ठेकेदारांच्या मनमानी विरोधात मनसेची धडक.